नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आज नेहमीप्रमाणे थोड्याशा एक वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करूयात. वास्तविक पाहता जमीन सर्वांनाच माहिती आहे. जमिनीमध्ये काही पेरलं तरी ते उगवतं हे देखील सर्वांनाच माहिती आहे. परंतु जमिनीचा गुणधर्म ज्याला आपण म्हणतो की जमिनीचा मूळ गुणधर्म आहे की जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं बीज जर आपण पेरलं तर जमिनीचा मूळ गुणधर्म आहे ते बीज रुजवणं. मग जमीन कितीही कोणत्याही प्रकारची असो, अगदी सुपीक काळीभोर जरी जमीन असेल तरी त्या जमिनीमध्ये जमीन स्वतःहून कधीच काही कोणत्याही प्रकारचं पीक रुजवत नाही, कोणत्याही प्रकारचं बीज रुजवत नाही. जोपर्यंत आपण जमिनीमध्ये बीज पेरत नाही तोपर्यंत ज्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारच्या गुणकारी केशराचं पीक येतं त्याच जमिनीमध्ये औषधी नसणाऱ्या, विखारी असणाऱ्या, विषारी असणाऱ्या एरंडाचं सुद्धा पीक उगवलं जातं, बीज रुजवलं जातं. आपण जर शेतकरी असाल तर आपण उत्तम दर्जाचं बीज जमिनीमध्ये पेरतो आणि मग ती जमीन दर्जेदार पीक आपल्याला देते. परंतु जमिनीमध्ये बीज पेरताना त्याला सुद्धा एक कालावधी ठरलेला असतो. ती माती ओली किंवा ओली माती असताना आपण जर कणभर पेरलं तर जमिनीचा मूळ गुणधर्म आहे मनभर उगवणे. परंतु त्याच सुपीक जमिनीमध्ये आपण ती जमीन कोरडी किंवा सुकी झाली असता मनभर जरी पेरलं तरी कणभर देखील उगवत नाही. मला हा सिद्धांत तुम्हाला सांगण्यामागचा तुम्हाला माहित नाही का, शेतकऱ्याला नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला हा जमिनीचा मूळ सिद्धांत माहित आहे. परंतु हा सिद्धांत सांगण्यामागचा आज एकमेव कारण आहे. पालक मित्रांनो, थोडस समजून घ्या. लहान मुलाचं मन हे सुपीक जमिनीसारखं असतं. लहान मुलाचं मन हे सुपीक जमिनीसारखं का असतं तर ते कोरं असतं, त्याच्यात काहीच नसतं. त्या मनामध्ये आपण बालवयात काय पेरतो ना याच्यावरती त्याच्या यशाचं, त्याच्या आदर्शत्वाचं भरघोस पीक अवलंबून असतं. जर आपण चुकीचे विचार, चुकीचे संस्कार, चुकीची संगत, चुकीची सोबत, चुकीच्या संस्कृती त्याच्यामध्ये पेरल्या ना तर त्याच्या येणाऱ्या यशाचं पीक देखील चुकीचंच असणार. हे सांगण्याचं मला वेगळी गरज नाही. आणि म्हणून लहान मुलांचं वय हे जर त्या सुपीक जमिनीसारखं असेल, त्याचा मूळ गुणधर्म हे रुजवणं असं असेल तर पालक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. या बालवयात त्यांना शिस्तीचं बीज, त्यांना संस्काराचं बीज, त्यांना विचारांचं बीज, त्यांना चांगल्या सोबतीचं, चांगल्या संगतीचं बीज आणि सर्वात महत्वाचं पाठ उत्तम प्रकारच्या शिक्षणाचं बीज पेरणं हे पालक आणि शिक्षकांची जबाबदारी असते. आणि जर आपण त्या वयामध्ये उत्तम प्रकारचं बीज पेरलं तर भविष्यात तो विद्यार्थी आदर्श तर होईलच, पण त्याच्या क्षेत्रात 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पालक मित्रांनो, आपण बऱ्याचदा म्हणतो त्याने काय फरक पडतो? नक्की फरक पडतो. जमिनीचा गुणधर्म लहान मुलाच्या मनाला तंतोतंत लागू होतो. आणि म्हणून आपण त्याला मराठीमध्ये एक शब्द वापरतो, बाळकडू. छत्रपती शिवाजी महाराज घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, शाहू फुले, आंबेडकर ह्या महान व्यक्ती, ह्या विभूती घडल्या, ह्या सगळे यशस्वी होतेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. परंतु आदर्श होते, आदर्श कायम टिकतो. यश हे काही काळापुरतं असतं, ते चिरंतर टिकणार असतंच असं नाही. आणि मग जर आपल्या मुलाला आदर्श घडवायचं असेल तर या सुपीक जमिनीचा नियम लागू करा आणि विद्यार्थ्यांच्या, या लहान मुलांच्या मनामध्ये उत्तम अशा दर्जेदार विचारांच्या बीजाची, उत्तम आणि दर्जेदार अशा शिक्षणाची, संस्काराची, शिस्तीची, संगतीची, सोबतीची पेरणी करा. तुमचं मूल यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव, विजयी भव.